तर शेतकरी बांधवांनो, तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही या व्हिडिओला मधामध्ये पण या ठिकाणी सोडून जाऊ शकता। कारण बघा, ज्या शेतकऱ्याला सत्य माहिती जाणून घ्यायची नाही त्यांची आपला काही विरोध नाही की तुम्ही आपला व्हिडिओ बघा, तुम्ही आपल्या व्हिडिओला सोडून पण या ठिकाणी जाऊ शकता। परंतु सत्य माहिती जाणून घ्या जा, तुम्हाला आपल्याच चॅनलवर या ठिकाणी सत्य माहिती मिळणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे की नमो किसान महासन्मान निधी योजना आणि शेतकऱ्याचा पीक विमा या योजनेबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत। अनेक यूट्यूबवर अफवा सुटलेली आहे की पीक विमा आज येणार, नमोचा हप्ता आज येणार, PM चा हप्ता आज येणार। तुम्हाला आज सत्य माहिती कोणीच सांगितलेलं नाही, ती सत्य माहिती अगदी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। कारण बघा शेतकरी बांधवांनो, अनेक दिवसापासून शेतकऱ्यांनी पीक विम्याची वाट पाहिलेली आहे, परंतु शेतकऱ्याला आतापर्यंत पीक विमा मिळालेला नाही। मला माहीत आहे काही शेतकऱ्यांना फक्त 5,000 तर काही शेतकऱ्यांना 8,000 असाच पीक विमा मिळालेला आहे। तर सत्य माहिती कोणाला सांगत नाही, शेतकऱ्याला सत्य माहिती मिळत नाही की खरंच नेमकं शेतकऱ्याला पीक विमा मिळाला आहे की नाही आणि पुढे शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे की नाही, त्याच प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका आणि चॅनलवर पहिल्यांदा जर आलेला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करून घ्या, कारण तुम्हाला अशी खरी माहिती कोणत्याही व्हिडिओवर मिळणार नाही। चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया की नमो किसान महासन्मान निधी आणि PM किसान महासन्मान निधी या योजनेचे हप्ते तुम्हाला कोणत्या दिवशी व कधी मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही यूट्यूबवर सर्च मारलं नमो किसान महासन्मान निधी योजना तर तुम्हाला अनेक व्हिडिओ दिसतील, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याची फसवणूक केली जाते, बळीराजाला चुकीची माहिती दिली जाते की PM किसानचा हप्ता उद्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आणि 6,000 रुपये हप्ता येणार, अशी चुकीची माहिती शेतकऱ्याला सांगितली जाते। पण सत्य माहिती शेतकऱ्याला कोणी सांगत नाही। आज सर्व जे काय काळा बाजार आहे ते आज समोर येणार आहे। बघा अनेक यूट्यूबवर शेतकऱ्याला चुकीच्या बातम्या देत आहे, त्या चुकीच्या बातम्या पाहू नका, कारण सत्य माहिती जाणून घ्या। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लगेच एका मिनिटात सांगणार आहोत का खरंच नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात उद्या येणार आहे। आता सर्वात प्रथम एक महत्त्वाची माहिती, तर जर तुम्हाला सत्य माहिती सांगायची झाली तर नाही, तुमच्या खात्यामध्ये उद्या PM किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येणार नाही, ही सर्वात महत्त्वाचं आणि काळं सत्य आहे, कारण जे तुम्हाला कोणत्याही यूट्यूबरने सांगितलेलं नाही। बघा शेतकरी बांधवांनो, अनेक यूट्यूबर चुकीच्या बातम्या देतात, त्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका, कारण आज तुमच्यासमोर खरी माहिती समोर आलेली आहे। बघा तुम्हाला नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता उद्या मिळणार नाही, ही सत्य माहिती आहे। आता नेमकं नमोचा PM चा हप्ता कधी मिळणार त्याबद्दलही आपण जाणून घेऊ आणि पीक विमा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार व कधी मिळणार त्याबद्दलही आपण सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊ। कारण बघा शेतकऱ्यांनी अनेक प्रतीक्षा केलेली आहे, बळीराजामुळे हे संपूर्ण महाराष्ट्र चालत आहे। जर बळीराजाने शेतामध्ये काम नाही केलं तर कोणालाही अन्न मिळणार नाही। त्यामुळे आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी सत्य माहिती शेतकऱ्याला सांगणार आहे, जे की कोणत्याही यूट्यूबरने आतापर्यंत सांगितलेली नाही। तर बघा पहिली माहिती ती म्हणजे नमो किसान महासन्मान निधी योजनेमध्ये वाढ झालेली आहे की नाही। तर बघा याचे उत्तर जर तुम्हाला सांगायचं झालं तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जेव्हा आपले देशाचे जे काय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भागलपूर येथून या ठिकाणी जे काय PM किसान योजनेचा 19वा हप्ता होता तो वितरित केला होता, तेव्हा आपल्या देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला एक आश्वासन दिले होते। ते आश्वासन म्हणजेच की मी शेतकऱ्याला 3,000 रुपयाची वाढ नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून करणार, असं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। परंतु आता प्रश्न असा उठलेला आहे की नेमकं शेतकऱ्याला नमोचा हप्ता कधी मिळणार। आणि दुसरी माहिती, तर बघा PMचा हप्ता शेतकऱ्याला मिळणार का, तर बघा त्याचं पण उत्तर या ठिकाणी समोर आलेलं आहे, तर नाही। आता PMचा हप्ता किती शेतकऱ्याला मिळाला
ती संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे. परंतु पहा शेतकरी बांधवांनो, अनेक जे काय चुकीचे यूट्यूबर आहे जे की चुकीच्या बातम्या देतात ते काय सांगतात बघा, त्यांच्या थंबनेलवर लिहिलेले असतं की पीएमचा हप्ता आज येणार. बघा त्यांच्या व्हिडिओला क्लिक करतात शेतकरी आणि अनेक चुकीच्या बातम्या पाहतात. त्यामुळे सत्य माहिती या ठिकाणी आज जाणून घ्या. तर इकडे पहा, पीएमचा हप्ता तुम्हाला आता येणार नाही. म्हणजे की लक्षामध्ये घ्या, तुम्हाला जवळपास 2-3 दिवस पीएमचा हप्ता येणार नाही. तर पीएमचा हप्ता नेमकं कधी येणार हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. आता आपण जिल्हा यादी पण पाहणार आहोत. कोणकोणत्या जिल्ह्याला पीएमचा हप्ता येणार ते पण आपण पाहणार आहोत. कोणकोणत्या बँकांना पीएमचा हप्ता येणार ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सत्य माहिती आज तुम्हाला कळणार आहे. जो काय काळा बाजार सुरू आहे त्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी कळणार आहे. तर लगेच पाहून घेऊया. तुम्हाला आज तिन्ही प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. नमोचा हप्ता किती मिळणार, पीएमचा हप्ता किती मिळणार आणि जे काय पीक विमा आहे तो शेतकऱ्याला किती मिळाला का मिळणारच नाही, या सर्व प्रश्नाचे उत्तर अगदी तुम्हाला या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला थोडंही स्किप करू नका. चला तर आपण आज या जो काय काळा बाजार आहे त्याच्यावरून पडदा उतरणार आहे की नेमकं आता शेतकऱ्याला किती मिळणार, काय मिळणार. आज सर्व काळा बाजार तुमच्या समोर येणार आहे. बघा, सत्य माहिती तुम्हाला कोणीही सांगितलेली नाही. ती सत्य माहिती आता या जवळपास 2 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या समोर येणार आहे. बघा, व्हिडिओ अत्यंत छोटासा आहे. मी या व्हिडिओची लिमिट यामुळे वाढवली आहे की जे शेतकरी सत्य माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे ते इकडे बघा, 6 मिनिटाचा व्हिडिओ आतापर्यंत झालेला आहे जवळपास. तर ज्या शेतकऱ्यांनी 6 मिनिटापर्यंत थांबलेला आहे त्यांना आज सत्य माहिती जाणून मिळणार आहे की नेमकं खरं किती हप्ता मिळणार, केवढा हप्ता मिळणार. कारण शेतकऱ्याला सत्य माहिती सांगितलेली नाही. तर बघा, मी एकच शब्द बार बार बोलत आहे असा मला या ठिकाणी कमेंट पण येऊ शकतो. पण त्यामुळे शेतकरी बांधवांनो, सत्य माहिती तुम्ही जे चुकीचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ संपूर्ण पाहता, परंतु जो यूट्यूबवर सत्य बातमी देत आहे त्याचा व्हिडिओ कोणीही पाहत नाही. त्यामुळे आज मी या व्हिडिओची लिमिट थोडीशी वाढवली आहे. तर शेतकरी बांधवांनो, बघा जवळपास 7 मिनिटाचा या ठिकाणी व्हिडिओ झालेला आहे. आता तुमच्या समोर सर्व काळा बाजार या ठिकाणी समोर येणार आहे. सर्व यूट्यूबरचा काळा बाजार समोर येणार आहे का खरंच नमोचा हप्ता येणार आहे, संपूर्ण माहिती आता फक्त एका मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जवळपास 7 मिनिटाचा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला लगेच आपण सांगूया. तर बघा, सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे की पीक विमा. तर बघा, पीक विमा आतापर्यंत किती शेतकऱ्याला मिळाला हे सर्व शेतकऱ्यांना माहीत नाही. तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, फक्त 25% शेतकऱ्याला अग्रिम पीक विमा मिळालेला आहे. म्हणजे पहा, 25% शेतकऱ्याला पीक विमा मिळालेला आहे. आता आपलं जे संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे बघा, या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे. तर त्या 36च्या 36 संपूर्ण जिल्ह्यामध्ये येत्या 20 दिवसामध्ये पीक विमा जमा होणार आहे. आतापर्यंत तुम्ही ज्या काय बातम्या पाहिलेल्या आहे, पीक विमा उद्या येणार, आज येणार, सर्व चुकीच्या बातम्या आहे. तर लक्षामध्ये घ्या, आता नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार हे देखील माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. बघा, तुम्हाला आपण व्हिडिओच्या अगोदर पण या ठिकाणी सांगितलेलं आहे, तुम्हाला शेतकरी बांधवांनो, तुम्हाला या ठिकाणी नमो किसान महासन्मान निधी योजनेमध्ये आतापर्यंत वाढ करण्यात आलेली नाही. तर बघा, आतापर्यंत वाढ करण्यात आलेली नाही, परंतु काही शेतकऱ्यांना 5,000 रुपये मिळत आहेत. त्यांचा मेसेज पण आम्हाला येत आहे. काही शेतकऱ्याला पीएमचे 2 आणि नमोचे 3 असे पैसे मिळत आहे. तर ते पैसे सरसकट मिळत नाही. तर लक्षामध्ये घ्या, ते 5,000 रुपये का मिळत आहे. तर शेतकऱ्यांचे जे काय मागील हप्ते रखडलेले होते बघा, मागील हप्ते काही शेतकऱ्याचे रखडलेले होते, त्यामधील 1,000 आणि नमोचे 2,000 आणि PM किसान महासन्मान निधी योजनेचे 2,000 असे 5,000 शेतकऱ्याला मिळत आहे. म्हणजे की नमोमध्ये पण वाढ करण्यात आलेली नाही. हे सरकार शेतकऱ्याला चोरून खाणारं सरकार आहे. ही सत्य माहिती तुमच्या समोर आज या ठिकाणी आलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची माहिती, आता पीक विमा. तर बघा, हा जो का पीक विमा आहे तो तुम्हाला आता
मिळणार नाही, व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. तर बघा शेतकरी बांधवांनो, सत्य माहिती तुम्हाला आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी कळत आहे. आतापर्यंत ज्या यूट्यूबरने तुम्हाला फसलेला आहे लक्षामध्ये घ्या, त्यांनी सांगितलेलं आहे पीक विमा उद्या मिळणार, आज मिळणार, तर या सर्व चुकीच्या बातम्या आहे. तर सत्य माहिती आज तुम्हाला या ठिकाणी कळलेली आहे. आता पीक विमाची जिल्हा यादी पाहण्याचा प्रश्न, तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जे काय आपलं संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे, या संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे, पण त्याला 20 दिवसाचा कालावधी या ठिकाणी लागणार आहे. तर त्या 20 दिवसाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. आता या ठिकाणी बघा, जे काय नमो किसान आणि PM किसान हे दोन्ही हप्ते शेतकऱ्याला एकत्र मिळणार आहे. कारण पहा, शेतकऱ्याला जे काय वितरण आहे ते 2 दिवसांनी सुरू होणार आहे. त्या दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम दिली जाणार आहे. म्हणजे बघा, आणि काही शेतकऱ्याला या ठिकाणी बघा कमीत कमी 10% शेतकऱ्याला रक्कम जमा देखील करण्यात आलेली आहे. PM किसानची PM किसानची आणि नमोची रक्कम जमा करण्यात देखील आलेली आहे. कारण त्यांचे मेसेज आपल्या चॅनलवर आलेले आहेत की दादा आम्हाला या ठिकाणी पैसे मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. आज संपूर्ण काळा बाजार समोर आलेला आहे. अनेक यूट्यूबर शेतकऱ्याला चुकीच्या बातम्या देत आहे. तर बघा, आज या ठिकाणी तुम्हाला सत्य माहिती कळालेली आहे. बघा, जे काय आपलं चॅनल आहे, आपलं चॅनल तुम्हाला या ठिकाणी शेतकरी बांधवांनो सत्य माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर ही सर्वात महत्त्वाची बातमी आज या ठिकाणी समोर आलेली आहे. आणि तुम्हाला सर्वात प्रथम आता एक महत्त्वाचा पॉईंट आहे, जे की KYC. जर तुम्ही KYC केली नाही तर पक्ष लक्षामध्ये घ्या, KYC हा महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही जर KYC केली तर तुम्हाला पीक विमा जे काय तुमचे संपूर्ण हप्ते आहेत, नमो असो PM असो, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. तर ही होती आजची काळा बाजार सत्य बातमी. धन्यवाद.